सुप्रभात फ्रॉम JNPT. तर आपण गावी जात नाहीये, आपण चालू पुण्याला. आज तारीख आहे 7 मे आणि वाजले बरोबर सकाळी 9:30. आपण काहीतरी सकाळी 8 वाजता घर सोडलं होतं आणि चालू पुण्याला. आज पुन्हा स्टे करू आपण, उद्या निघतो बॅक टू मुंबई. आता पुण्याला आपण का जातोय, कारण की तुम्हाला माहिती असेल माझी आई हर्बल हेअर ऑइल बनवते आपल्या गावीला अंजाला ना. तर पुण्याची ऑर्डर खूप पेंडिंग होते. तर विचार करतोय, म्हणून विचार केला एक दिवस आपण काढून जर आपण जाऊ पुण्याला आणि ते ऑर्डर आपण जे पिकअप पॉईंट ठेवलेत, आपण 3 ठिकाणी ठेवले. आपण त्याचे ॲड्रेस खाली मेन्शन केलेच मी. तर तिकडे आपण ते तेल पोचू, जेणेकरून उद्यापासून ज्यांना घ्यायचं असेल तेल पुण्यामध्ये ना, ते तिकडून घेऊ शकतात. त्यासाठी तर मी बायको आमो आपण दोघं चाललो आणि फायनली ही राईड आपण करतोय ऑलमोस्ट 4 महिन्यानंतर. तुम्ही बरेच बाईक मारो म्हणा, कारमध्ये म्हणा, लेह लडाखचे फ्लॅग वेगळे असतात. तर आपण पण फ्लॅग लावलेत, पण ते थोडे डिफरंट आहेत. त्यामध्ये दाखवतो. हे बघा, आपण फ्लॅग लावलेत आपले कोकणातले. हे बघा, सुंदर, अतिसुंदर. येवा कोकण आपले असा. हे बघा ना, किती छान वाटतंय. हे आपण बाईकसाठी पण घेतलेलं आहे आणि आपण हे घेतलं आपल्या कारसाठी पण. जर तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल, नंबर फ्लॅश करतोय, त्याला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळेल फॉर शुअर. त्या टाइम वेस्ट नाही करता आपण निघूया. बाकीचं बोलणं आपण मोटरसायकलमध्ये बोलू. निघूया आमू. अजून एक खूप महत्वाची गोष्ट, मी रायडिंग पॅन्ट घेतलं फायनली. हे बघा, नेहमी मी निगार घालायचो, आमून घातले तसे, पण याचा विचार करतो आपण रायडिंग पॅन्टच घेऊ. कारण कसं ना, निगाचा एक इश्यू होतो की ते खाली येतात. ते आता नवीन पण निघाले आले, जेणेकरून आपण पूर्णपणे ते पाया लावू शकतो काहीतरी. ते आपण घेऊ खात आमूसाठी. हां, ते का आपण खात घेऊ आमूसाठी. आता कसं आहे ना, आपण राईडवर करतो, म्हणून विचार केला की आपण रायडिंग पॅन्ट घेऊनच टाकू. एकदा काय टेन्शन नाही. सध्या आपण शॉर्ट राईड मारू, जेणेकरून आपण जर कम्फर्टेबल होऊ आणि मग त्याच्यात हळूहळू आपण मोठी राईड मारू. त्यासाठी आता अजूनपर्यंत आता मुंबई सोडले मी, ऑलमोस्ट एकच झालं मला अजूनपर्यंत असं काय अनकम्फर्टेबल असं काय वाटलं नाही आहे. रायडिंग पॅन्ट आहे एक्झॉरची आणि मी घेतलं होतं फ्रॉम कपूर मोटर जे आहे सायनला. जर तुम्हाला रायडिंगसाठी काही गोष्टी घ्यायच्या असेल, हेल्मेट, जॅकेट, शूज, रायडिंग पॅन्ट किंवा आपलं ग्लोव्हजवर काही घ्यायचं असेल ना, कपूर मोटरला कॉन्टॅक्ट करा. त्यांचा पण नंबर फ्लॅश करतोय. आता निघूया चला. तर मंडळ तुम्हाला दाखवतो आपल्या गाडीचा सेटअप जे आपण घेऊन गेलो पुण्याला. ते आपले हायड्रोट X4 आपली सपोर्ट होऊन जरी आणि माझी सपोर्ट होऊन जरी आहे आमो. आपलं लावलं इकडे आपण हा टँक बॅग, सॅडल बॅग मग दोन्ही बॅगमध्ये आपण तेलच भरलेलं आहे. थोडेफार तेल आपलं ठेवलं आपण आपल्या टॉप बॉक्समध्ये. याच्यावर आपले कपडे आहेत, शूज आहेत, आपलं मग जे काय सामान लागतं, आपलं कॅमेरा वगैरे जे एक्स्ट्रा लागतात सर्व याच्यामध्ये ठेवलं आहे. काही गोष्टी आपल्या टँक बॅगमध्ये ठेवलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल चार्जर, पाकिट, मग चष्मा, ते चेन लूप वगैरे सर्व आपण याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तर आता आपण निघूया, टाईम वेस्ट न करा. चला जस्ट म्हणजे निघालो आपण. वाजलेत बरोबर 9:30. ओके, इकडे खोदकाम चालू आहे. रस्त्याचं कामं सुरूच आहेत. कधी काम संपतच नाही. काय ना काही सारं काढतच असतात. आईले तर मंडळी, आपण ऑफकोर्स चालू आहे पुण्याला. आपण जाणार स्ट्रेट आणि आपल्या लेफ्टसाठी गोवा, पनवेल वगैरे लेफ्ट, अलिबागसाठी पण लेफ्ट. आपण तिकडून जात नाही आहे. आपण मंथ ऑफ मे एंडिंगला जाणार आहे गावी. आज तारीख काय बोलू, 7 मे ना. हा व्हिडिओ कधी टाकीन मला काही आयडिया नाही. 10 मे, 15 मे, 20 मे, नो आयडिया सिरियसली. कारण कसं तुम्हाला माहिती असेल ना की आपला नाईट शिफ्ट जॉब आहे ना, आणि प्लस ते तेलाचं पण सुरू आहे. तर वेळ मिळतच नाही. माझे जेव्हा पण आपले विकली ऑफ असतो, आता माझा विकली ऑफ आहे बुधवार आणि गुरुवार, आणि आज गुरुवारच आहे म्हणून मी निघालो पुण्याला. उद्या रात्री मला कामाला बसायचं आहे. तर म्हणून मी काय विचार करतोय, म्हणून आम्ही आणि गेले 1-1.5 महिने आपला बुधवार आणि गुरुवार हे जात आहेत डिलिव्हरीमध्ये जात आहेत. मुंबईची डिलिव्हरी संपतच नाही आहे त्यासाठी, आणि काय नाही. तर ज्यांनी आपण तिला ऑर्डर केलं आहे त्यांना सर्वांना खूप आभार. तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल फॉर शुअर. आता आपल्याला कडक ऊन लागणार, कडक फॉर शुअर. पण कसं ना, मी विचार केला होता आधी गाडी नाही म्हणून, तर विचार गाडीने कशाला. आम्ही पण तेच म्हणते आपण बाईकनेच जाऊ. तसे आपण किती महिने बाईक राईड केलीच नाही आहे. तर आपली एक बाईक राईड पण होऊन जाईल आणि आपलं तेल पण पोचेल. त्यासाठी काय टेन्शन नाही. माझे ब्लॉग्स आले यूट्यूबवर ना खूप कमी येतात. मला आवरावर आठवत आहे 1 महिना आधी मी एक ब्लॉग टाकला होता. मग त्यानंतर मला शॉर्ट्स येत आहेत, जे लहानांची व्हिडिओ ते मी टाकतोच आहे मी, कारण त्याला जास्त वेळ लागत नाही एडिट करायला. पण ब्लॉगला कसं ना प्रॉपर टाईम द्यायला लागतो, म्हणून जरा मला आणि थोडा वेळ मिळत नाही, मला फ्रत येऊन जाते माझं. त्याच्यामुळे ब्लॉग खूप कमी येतात, त्यासाठी क्षमा असावी. पुन्हा कधी सुरळीत होईल ब्लॉग्सच्या आयडोन, पण शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतीलच. मला यूट्यूबला पण आणि इंस्टाग्राम ID sandy_वीर, सँडीला डबल Y. नक्कीच ना लगेच तिकडे फॉलो करा, कनेक्ट व्हा.
इकडे आपले स्टोरी सील टाकत असतो मी, इकडे इंस्टाग्राम आय डी मेन्शन करतो आहे. अजूनपर्यंत आम्हाला हॉटेल मिळालं नाही आहे. इकडे काय घुसलो होतो पण याकडे उपासं काय नव्हतं, खिचडी वगैरे काय नाही, मिसळ पोहा आणि कांदा भजी वगैरे ते आयटम होते. मिसळ फ्रेंच फ्राईज पण नाही ना चाललं, ते चाललं असतं ते पण नाही. असे लहानाचे टपऱ्या वगैरे आहेत पण यांच्याकडे उपास मिळणार नाही, लफडं ते. बाकी यांच्याकडे खाणं एक नंबर असतं, पण झालं आपलं उपास ना आज गुरुवारचा, लफडा ते आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक नंबर. आपण पोचलो आहे खोपोली शिलफाटाकडे बघा. चला फायनली आपलं एक हॉटेल सापडलं जिकडे साबुदाणा वडा वगैरे सगळं मिळेगा, टेन्शन नाही. हॉटेल ग्रीन पार्क, हां ते आणतो मी. हॉटेल ग्रीन पार्क प्युअर व्हेज. चला तर मंडळी आपण निघालेलो आहोत. मुलं मेंदूवर नाही आवडला तर म्हणून तिने सांगितलं डोसा मस्त मोठा होता, चांगला होता. हो घ्या चांगला मस्त होता, डोसा चांगला होता, इडली बरी होती आणि साबुदाण्यामध्ये टेस्ट चांगली होती. थोडंसं वगैरे वाटलं तर चिवट, बाकी चहा मस्त होती, चहा चांगली होती. चला निघालो आपण आता. चला म्हणजे निघालो आपण. तर जिकडे आपला फर्स्ट स्पॉट ॲक्च्युली आहे विश्रांतवाडी, पण त्याच्या आधी आपल्याला एक जण ऑन दी वे भेटणार आहे, तर त्याला आपण द्यायचं आहे. तर त्यांनी मग लोकेशन पाठवलं आहे, तर ते काय ते दाखवतं आहे अराऊंड 1.25 तास का 1.5 तास आणि विश्रांतीवाडी 2 तास. मग त्याच्यानंतर कात्रज आणि कात्रजनंतर सिंहगड आणि नंतर सिंहगडनंतर बावधनला माझी एक मैत्रीण राहते जुन्या ऑफिसची, तर ती बोलली आहे पुण्याला येत असेल तर आपण भेटू म्हणून. तर बघू तर बावधन तिला भेटू आणि मग निघू. आज स्टे म्हटल्यावर आपण करू ऑन दी. आपण आपला काय विचार आहे जेवढं होईल लाईक 7-7:30पर्यंत जेवढं होईल गाडी खेचायची, मॅक्स 8पर्यंत गाडी खेचायची आणि मग जिकडे हॉटेल मिळेल तिकडे थांबून जायचं, झोपायचं मस्त वेगळी आणि मग सकाळी 8-9 वाजता निघायचं. म्हणजे तेवढं अंतर आपण पार करू ना. म्हणजे उद्या आपल्याला समजा बाय चान्स लोणावळ्याच्या आधी जवळपास आपण कुठे आज थांबलो तर मॅक्सिमम 2 तासामध्ये मुंबई गाठू आपण, टेन्शन नाही. कारण की उद्या रात्री 9 वाजता मला बसायला कामाला. आणि कसं आहे ना म्हणजे राईड घेऊन आल्यावर कमीत कमी 2-3 तास झोपलं पाहिजे मला, तर रात्रभर काम करू शकेन. त्यासाठी गपे पका होई खूप तो बाबा ह्या लोकांना काय बोलायला, रात्रभर काम करून मग दुसऱ्या दिवशी अशी हालत खराब होतं ना, त्यात आपल्याला सवय नाही. थोडं बहुत सेटल होते आता, पण तरी पण डोकं दुखतं आहे चायला. रात्रभर काम करून ना झोप नाही पूर्ण झाली ना तो वांदे होतात, शेअरले वांदे होतात. शेवटी रात्री झोप ती रात्री झोप, बाबा किती म्हटलं तरी पण रात्री झोप. आणि काय शिवाय ऐकू बॉसच्या रात्री झोप बघा. आपलं पूर्ण नेचर सायकल बदलतो ना यार. आपण रात्रभर जागतो, सकाळी झोपतो आणि त्याच्यामुळे काय होतं मध्ये तेच नेचर सायकलला म्हणतो, डेली तेच म्हणतो मग त्याला. नेचर सायकल म्हणा किंवा डेली म्हणा एकच गोष्ट ते. आणि कसं होतं ना नाईट शिफ्टमध्ये तुम्हाला कळतच नाही तुमचे दिवस कसे जातात ते. कधी जॅन संपला, फेब संपला, मग जानेवारी लागलो तुम्ही, मार्च संपला, एप्रिल संपला, मे याला कधीच कळलंच नाही. कारण आपण सकाळभर झोपलेलो असतो, त्याच्यामुळे दिवस निघून जातो, वैसा होत आहे. पण एवढंच की नाईट शिफ्टमध्ये एक चांगलं होते की आपल्याला जर काय अर्जंट काम सकाळचं वगैरे असेल तर आपण आरामात करू शकतो. हां थोडंसं आपल्याला झोपायला मग थोडंसं आपल्याला बळी द्यायला लागते झोपेसाठी, पण काय अर्जंट आपलं कामं सकाळची होतात. आणि प्लस वर्क फ्रॉम होम आहे ती मोठी गोष्ट आहे बाबा, कुठे जायचं नाही आपल्याला आणि काही नाही. आणि प्लस मी कसं तुम्ही माहिती असेल गेल्या महिन्यात पण मी त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये मी गावी गेलो होतो, त्याचं नाईट शिफ्ट होतं म्हणून सकाळी लॉगआउट केलं, आंघोळ गेले, निघालो. 3-3:30ला घरी पोचलो, मस्त झोपलो. गुरुवारी मी आणि आईने तेल बनवलं, शुक्रवारी निघालो, संध्याकाळी 4-5ला घरी, टेन्शन नाही. म्हणजे तसं बघाल तर विकली सुट्टी जी असते बुधवार गुरुवार आणि मला शुक्रवारसुद्धा मिळतो याच्यामुळे. तसं मग 3 दिवस पकडा. इकडे लेफ्टला बघा प्रवेशद्वार आहे, खोपोली नगर परिषद. आणि इकडे आतमध्ये आपलं श्री गगनगिरी महाराजचं मठ आहे आतमध्ये. आता कवी रोड झाले सुरू. या पावसाळ्यात चुंबकीय असतं इकडे राईड करायचं म्हटलं ना, एक नंबर असतं. आता पण हिरवळ चांगली बघा ना, किती मस्त वाटतंय.
फक्त बाबा गाडी आरामात चालवा, ओव्हरटेक करा, ते भागमध्ये पडू नका, छपरीगिरी करू नका, इन शॉर्ट, आणि काही नाही. फिर किसी के चेहरे का रंग खिल गया, बिछड़ा हुआ आज कोई उसको मिल गया, कैसे मिल गया क्या पता. चला आता आपण येऊन पोचलोय खंडाळाला. इकडे खंडाळा लेक आहे राईटला, जिकडे आपण बोटिंग बिटिंग केली होती. बोटिंग होत राहू ना, हां बोटिंग केली होती, चांगलं होतं, नॉट बॅड, स्पॉट चांगला आहे. आणि इकडे तो भेटला होता राजू ना, तो शिट्टीवाला. चला आता आपण जाऊ पुढे टुवर्ड्स लोणावळा. आणि तुम्हाला तुझं माहिती असेलच, हॉन्टेड हाऊस, हॉन्टेड बंगलो, नाव विसरलं याचं मी, काय नाव आहे ते, काय बोलतो नाव, आयशा विला, आयशा विला. त्याचं प्रॉपर मी शूट वगैरे केलं होतं आतमध्ये जाऊन. ते मग संध्याकाळी 5:00 वेळ होती. रात्रीचा ऑफकोर्स जमणार नाही मला, आणि खूप लोकांनी गेले जाते म्हणतात, पण आपलं जमणार नाही रात्री. हां रात्रीचा म्हणतोय ग, संध्याकाळी जर तू दुपारचं ठीक आहे, रात्रीचं काय पुढेच बघा म्हणता. बापरे 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 बापरे, अरे हे ओम जास्त होते गेला बघतो, केवढंच बघा हे. आता गेलं लेफ्टला गेला आपला आयशा विला. आता पण लोक असतील ना तिकडे, हे बघा आयशा विला, हा बघा किंवा गाडी पाठी गेली. कोण नाही रे, मोठी लोक असतात इकडे, शनिवार रविवार दाखवत लोक असतातच. आयशा विलाचा मी आतमध्ये असा टूर दिला, टूर नक्कीच चेकआउट करा. मग इंस्टाग्राम ID sandy_वीरवर, किंवा तिथं यूट्यूब शॉर्ट पण टाकलं आहे मी. चला आता आपण चाललोय टुवर्ड्स लोणावळा. ट्रॅफिक एवढं नाही लागलं, कारण की असं वीकडेज आहे ना. आत्ता आय थिंक आपण पुण्यामध्ये येऊन पोचलो की नाही मला कळत नाही आहे. बोर्ड जरा पाहूया जरा आपण. वाजले आहेत 11:30. वडगावला पोचलो, वडगावला. पुणे अजून दाखव 37 किलोमीटर पुढे आहे पुणे. ओके, अभी तो और 37 किलोमीटर बाकी है. ह्या आलं ट्रॅफिक का अच्छा टर्न मारतो म्हणून ते म्हणतो, घाबरलो की मी. तळेगाव 1 किलोमीटर, बँगलोर 7:30. चलो बँगलोर. आता आम्ही शोधतो जर कोण लिंबूसरवाला मिळतो काय, हाऊसवाला आहे तिथून. खूप मला पण नको आहे. हे काय जांभूळ काय ते, अच्छा करवून जांभूळ आहेत. अभी नहीं, अभी से मांगता है ठंडा पानी और ठंडा नींबू शरबत. हा कोण आहे, हा लस्सीवाले खूप आहेत यार. ते पण गावरान लस्सी. आता गावरान लस्सी का असते, गावच्या दहीचं लस्सी काय म्हणजे लॉजिकच नाही राहत. गावरान जेवण एक वेळ ठीक आहे, पण गावरान लस्सी काय करतो बघा. बरोबर, फ्लॅग आपला इंडियाचा मोठावाला. हा रस्ता माहिती किती होता आपला. चला आता जस्ट आपण मॅप लावलेला आहे, म्हणजे इकडे लावला नाही आहे, आम्ही पाठी मोबाईल लावला आहे. इकडे लावायचं मला. ब्लाऊज काढा कंटाळा आला म्हणून तुटला. हां तर मॅपच्या हिशोबाने दाखवते आता 13 मिनिटं पोचायला. इकडे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज प्रवेशद्वार आहे बघा इकडे. आणि हे मी सर्वच कव्हर केलं आळंदीच्या व्हिडिओमध्ये. मी आणि आई मी आईला घेऊन आळंदीला आलो होतो. जे आपलं हे तर संत तुकारामांचं मंदिर म्हणा, आळंदीचं मंदिर म्हणा, हे सर्व मी शूट केलेलं आहे, पण व्हिडिओ टाकलाच नाही. मी विचार केला वेळ मिळालाच नाही टाकायला, अशी अवस्था होती म्हणजे. पण ती व्हिडिओ टाकणार पुढे मी फॉर शुअर, कारण ते खूप आठवणीचे व्हिडिओ आपले, ते खूप चांगले व्हिडिओ आपले ते, त्यासाठी. हो इंडियाचा फ्लॅग बघा, एक नंबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.
त्या सर्कलने आपलं गोल फिरून जायचं आहे त्या साईडला, राईटला. अरे पुढे बघ, आपटशील. हा गोल ना प्रॉपर दिसत नाही मला, पण ठीक आहे. गोल पेरून स्ट्रेट खाली ना, म्हणजे हां हां सावली लागली, सावली बरं वाटलं ॲक्च्युली. हां खाली घेतो मी. जायचं कुठे, सर्वांना एकत्र जायचं खाली. आकुर्डी रेल्वे स्टेशन राईट ना. ओके, राजूला जायचं आपल्याला. ठीक आहे. तर मंडळी फायनली आपण पुण्याला नाही, पूर्ण थोडं पुढे राहिलं. या पाठी आपल्याला एक ऑन दी वे एकाला द्यायचं आहे, तर आपण देऊन टाकू. तर मंडळी आपण पहिले डिओ दिलेले आहेत आणि आता ताईने दिले आहेत. आपलं नाव विसरलो मी. अंजली. थँक्यू सो मच. यांच्या घरी आम्ही सरबत वगैरे प्यायलो, खूप बरं वाटलं. 15 मिनिट रेस्ट घेतला पण बरं वाटलं खरोखर. चला थँक्यू. तर मंडळी आपण निघालो आहोत. ॲक्च्युली इकडे यायचा असा प्लॅन नव्हता, पण ते याचे वडील जे आहेत ॲक्च्युली विलास साहेब, ते म्हणाले, मला रिक्वेस्ट केलं की आला तर बरं होईल. ठीक आहे, ऑन दी वे आहे ते आपण टाकून देऊन टाकू, कारण त्यांना पण विश्रांतीवाडी ॲक्च्युली लांब पडतं ना. आपण ते पण बरं आलं, इकडे आलो. खूप चांगली फॅमिली आहे. त्यांनी बसवलं, सरबत वगैरे प्यायलो, थंड वगैरे प्यायलो, खूप बरं वाटलं. आम्ही मस्त फ्रेश पण झालं तिकडे, काय टेन्शन नाही. आता थेट डायरेक्ट विश्रांतीवाडी. तर विश्रांतीवाडीमध्ये आपला पहिला पिकअप पॉईंट आहे, जे मी आधी पण ठेवला होता. आणि कात्रज आणि सिंहगड जे आहे ते मी आत्ता हे आम्ही फायनल केलं आहे तसं. तर विश्रांतीवाडी थोडं आउटस्कर्टमध्ये पडतं, त्याच्यामुळे लोकांना खूप लांब पडतं. कात्रज थोडं मध्ये पडतं. मग खूप काय लोक म्हणतात की कात्रज मी थोडं बरं पडलं असतं वगैरे. आणि ते पण असं आहे की योगायोग झाला. सांगतो तुम्हाला, मी टर्न मारतो पहिला. हां, योगा कसा आला, व्हिडिओ पाहून कात्रजमध्ये जे मॅडम आहेत त्यांनी मला फोन केला होता आणि सांगितलं मला अशी बॉटल पाहिजे. मग त्यांनी समोरून मला सांगितलं की जर तुम्हाला, अरे कोण रे, अरे टोपी गंडरी. हां बरं काय. हां तर मी काय म्हणतो, हां तर त्या कात्रजच्या मॅडम सांगितलं जर तुम्हाला आमच्याकडे ऑइल ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. समोरून ते बोलले, तर खूप बरं वाटलं मला ते ऐकून. मग त्याकडे आपण कात्रजला पण ठेवू, पण टेन्शन नाही. आणि सिंहगडला आपला मित्रच आहे जुन्या ऑफिसचा, तसं. मग तो पण म्हणाला की तू मागडे पण ठेवाय, काय टेन्शन नाही. ठीक, बरं वाटतं की आपली मराठी फॅमिली आपला सपोर्ट करते, ते पाहून खूप बरं वाटतं ॲक्च्युली. आय थिंक इकडे लागलं आहे आपल्याला श्रीगणेश, पुणे खिडकी दापोडी स्ट्रीट. अरे सॉरी, खडकी का बोललो. सॉरी खडकी. ये कहाँ. ओके आ गए हम. खडकी आलं. ओके. बोपोडी आपण क्रॉस करतोय. त्यांच्याकडे घरी पोचायला आता राहिलं आहे ओन्ली 17 मिनिट्स. हो, विश्रांती ऑन बोर्ड. बरोबर आहे. हो, आणि आम्हाला खरं गरमी सहन होत नाही. आपण चापला चालत आहे, आपण गरमी थंडी कसं ॲडजस्ट करत आहे. आपण ॲडजस्टमेंट मला म्हणत एकदम ॲडजस्ट व्हायला आपण. आता म्हणजे आले फक्त पोचायला 3 मिनटं. आणि आय थिंक तो हा रोड आपला आळंदी रोडच आहे. येस. ओम नमः शिवाय, जय गणेश, जय माता दी, हरे कृष्ण हरे राम. मंदिर छान आहे. इथून आपलं घ्यायचं हा राईट. चल. आलो. चला फायनली पोचले आपण. आय थिंक असं मला ते वाटतंय.
चला मंडळी, आपण आलो आहे आतमध्ये सोसायटीमध्ये, 812 थर्ड फ्लोअरला. एंट्री केली का? तर मंडळी, आपण जिकडे आलो होतो ना त्या फॅमिलीच्या घरी विश्रांतवाडीमध्ये, तिकडे आपण काहीतरी 1:15ला आलो होतो आणि ऑलमोस्ट आता 2:30 वाजलेले आहेत. आम्ही त्यांच्याकडे बसलो आहे. त्यांनी आम्हाला खायला खिचडी दिली होती कारण माझा उपाय होता म्हणून. सो स्वीट ऑफ देम. सरबत दिला आम्हाला, मस्त आम्ही गप्पा गोष्टी करतो आहे आणि आता निघायची वेळ आलेली आहे. तर तुम्हाला थोडंफार त्यांच्याशी भेटवतो मी. आणि हीच फॅमिली होती सर्वप्रथम ज्यांनी आम्हाला सांगितलं होतं आमचं तेल पाहून की तुम्ही आमच्याकडे ठेवू शकतात म्हणून. समोरून त्यांनी विचारलं होतं. खूप बरं वाटलं तर आम्हाला. मला भेटवतो मी. चला, तर इकडे आलो आपण या फॅमिलीकडे. नितीन पाटील साहेब यांची फॅमिली आहे. आपलं नाव? सिओना श्रीसुंदर. तुझं नाव? कारल श्रीसुंदर. आणि आपले नितीन साहेब जे आहे ते बाजूला बसलेत, पण त्यांना सोशलाइज व्हायला आवडत नाही. ते बोला मला घेऊ नका, घेतलं ब्लर करा. म्हणजे ब्लर करणार नाही मी आता. थोडं दाखवतो मला. बघा बघितलं नाही म्हणतात. आता काय बोलायचं आता. पहिल्यांदा बघतो की माणूस बोलतो मला कॅमेरामध्ये घेऊ नका. सर्वांना कॅमेरा यायचं असतं, इथे बोलतो मला घेऊ नका. किंवा त्यांना बोललो होतो मी की जेव्हा त्यांना पहिलं तेल पोचवलं होतं मला फोटो पाठवा मला, म्हणजे माझ्या रेकॉर्डसाठी. नाही, मी ऍक्च्युली फोटो पाठवत नाही कारण मी सोशलाइज होत नाही. बोला ठीक आहे, काय बोलू मी आता. पण ठीक आहे, असू दे. थँक्यू सो मच ताई. आणि तिथे तुम्हाला पण वेलकम. की तुम्ही म्हणजे हे फर्स्ट फॅमिली होती जे आपण तेल सुरू केलं की सांगायला की आमच्या घरी ठेवा तुम्ही, पुण्याला पिकअप करून ठेवा, जेणेकरून जेवढा घ्यायचं असेल तर शकतो. आणि यांच्याकडून खूप लोकांनी ऑर्डर घेतलेले आहेत. आणि स्वतः यांनी काहीतरी 2 लिटर घेतले ऑर्डर ना पहिल्यांदा. हो हो, हो. 2 लिटरची. थँक्यू सो, खूप बरं वाटलं. आणि आल्यावर आम्हाला आमू खिचडी माझा उपाय होता म्हणून. खिचडी, आणि ते सरबत ताक. किती सरबत होते? खसचं सरबत होतं आणि ताक. आणि इकडे ऑलमोस्ट आपले 3 वाजले तरी आपण 1:15ला आलो होतो. हो. 1 तास कधी गेला कळलं कळलंच ना, बोलणं ऍक्च्युअली. खरं खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं आम्हाला. चला, नेक्स्ट टाइम तुम्ही मुंबईला या किंवा लांजाला या. हा, लांजा हा, चालेल. मुंबई. लांजा चालेल. काय हरकत नाही, लांजा नक्कीच या. मी नसेल तर आई असतेच घरी, काय टेन्शन नाही. लांजाला आवडेल. हा, लांजाला ऍक्च्युली मला पण खूप आवडतं. हिला एवढं आवडत मला खूप आवडतं. मुंबई नको, दगदग जीवन नको. खरी गोष्ट आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. कधी या पुण्यात. नक्कीच नक्कीच. आहोत आम्ही. आता आपल्या फॅमिलीकडे आहे, टेन्शन नाही. खरं आहे. सपोर्ट आहे तो. येस येस. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. तर मंडळी, आपण हे बघा, हे एवढे सर्व स्टॉक ठेवलेले आहेत. काहीचे ऑर्डर आहेत आणि काही आपण एक्स्ट्रा देऊन ठेवलेले आहेत, जेणेकरून ज्याकडून पुढे आले तर त्यांना देता येईल त्यासाठी म्हणून ते. तर मंडळी, आपण निघालोत, वाजल्यात ऑलमोस्ट का 3:30. काहीतरी 1:15 1:30ला आलो होतो. 2 तास यांच्याकडे मस्त आम्ही स्पेंड केले. खूप बरं वाटलं. खूप छान माणसं आहेत, खूप छान फॅमिली आहे. खूप बरं वाटलं. खिचडी, सरबत, 1 नंबर. फुल ऑन झालो आम्ही फ्रेश आता. चला, आता नेक्स्ट स्टॉप आहे आपला कात्रज. कात्रजला त्या मॅडम ज्या आहेत त्यांना आपण बॉटल वगैरे देऊ आणि मग तिकडून नेक्स्ट स्टॉप आपला सिंहगड. आणि मग बाजूला एक फ्रेंड राहते ऑफिसची, तिच्याकडे आपल्याला ऑइल द्यायचं नाही, फक्त भेटायचं. भेटून मग डायरेक्ट मुंबई. बघूया. पोचायला दाखवत आहेत 36 मिनिट्स. आता आपण आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकच्या जवळ आहे. बघा समोरच आहे. जेव्हा मी पुण्याला आलो होतो नोव्हेंबरमध्ये जॉबसाठी, आम्ही इकडेच खूप वेळा फिरलेलो हो ना. म्हणजे म्हणजे थोडंफार पुणे आम्हाला तसं माहितीच आहे. म्हणजे आल्यावर माहिती, हा इकडे आलो होतो. तसं आठवणार नाही, पण आलं की माहीत पडतं. अरे मग इकडे आलो होतो रे, इकडे आलो होतो रे. माल डबे तरी हा दुपार आहे म्हणून एवढं ट्रॅफिक नाही आहे. संध्याकाळची हालत खराब होणार आहे. बघू कसं होतं ते आता. अजून आय थिंक सो पोचायला 10 मिनटं लागतोय. कात्रजला पोचायला आपल्याला दाखव 10 मिनटं. आपण आपली कशी ना पूर्णपणे अशी गोल फेरी होणार आहे पुण्याला. तिकडून पहिलं होतं निगडी, मग विश्रांतीवाडी, मग त्याच्यानंतर कात्रज, मग सिंहगड, मग बावधन. अरे देवा, फुलान. तर मंडळी, आपण आता जरा खाली उतरतोय कारण की आपल्याला घ्यायचं आहे काका हलवाईकडून जरा मिठाई. कारण आपण त्यांच्याकडे जाणार ना, तर मिठाई घेतली कधी चांगली ना. आता यांच्याकडे पण गेलो होतो, का ते घेऊन गेलो होतो आपण. आता एकदाच आपण तिघांसाठी घेऊन जाऊ, टेन्शन नाही. टर्न मारायचा ना, ह्या तिला घेऊन तुम्ही डोक्याला ताप असतो. सामान घेऊन चला. आलो बाबा, आलो. चला, काका हलवाई आउटलेट सिन्स 1892. थांबा, आजोबा कशी वाटते हेल्मेटमध्ये. माणसं घाबरतील चायला.
काका हलवा आहे छान आहे मिठाई वगैरे मिळतेच खूप काय आयटम आहेत फरसाण आयटम हे कसं हे नको कोणाला पाहिजे ह्याच्याकडे हे यातलं नको दुसरं कधी बघू थांब एक चकली घ्या चकली आपण घेतलं मिठाई घेतलं नाही चकली घेऊ दोघांकडे हां बघ दोघांकडे चकली तर आपण घेतलं हे 3 मिठाई मँगोची ही आहे काय यामुळे हे काय सोनपापडी 3 मँगोची 2 चकली आयटम आणि आपल्याकडे खारी घेतलं ट्राय तर करू कशी खारी लागते ही चला बिल करा चला हां तेवढंच हां हां नाही माझा उपास आहे आणि जेवली आहे तू खाणार समजवर का मला नको हे एक मम्मीला घे ना एकच पॅकेट आहे का हे एक पण आहे आणि यांच्याकडे ते मिठाई हां मिठाई समोसा वगैरे माझी आवडते तिच्याला खाऊ शकत नाही उपास आहे माझा यार मग फूड फेवरेट आहे माझा समोसा असं चलो ठीक आहे हे बघा हे सर्व सामान आपलं हे आपलं घरचं सामान आहे हे त्या मॅडम द्यायचं आहे हे वालं योगेशचं आहे केवळ माझं आहे ना आणि हे वालं त्या आपण जाणाऱ्या मैत्रिणीकडे त्याचं आहे बघा चला थँक्यू तर सामान टाकूया आतमध्ये आणि मग आपण निघूया चला तर मंडळी आपण इकडे आलो आहे कात्रजमध्ये तो गेटच बघतोय जायचं कुठे गेट कुठे दुसरा हां आपल्याला इकडे जायचं आहे तर मंडळी आपण कात्रजमध्ये आलो आहे ना जिकडे त्या आईंना आपण भेट दिलेली आहे आपण तिकडे तेल ठेवलेलं पण आहे आणि आईंचं म्हणतात ना म्हणजे रिस्पॉन्स एवढं चांगलं म्हणजे आई म्हणत आमच्याकडे ठेवाच तुम्ही हे पण खूप बरं वाटलं मला आईनं भेटतो मी आता तर ह्या त्या आई थँक्यू सो मच तुम्ही एवढं समोरून बोलला आम्हाला फोन करून की आमच्याकडे ऑइल ठेवा आणि प्लस त्यांनी पण इकडे ऑइल घेतलेलं आहे आणि ते समोरून बोलले की मला ऑइल ठेवा जे ज्यांना पाहिजे असेल ते तुमच्याकडे घेऊ शकतात हां नक्की आणि हे बघा एवढं स्टॉक आपण ठेवलेला आहे तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर फ्लॅश करतोय फक्त आधी मला सांगा की यायच्या आधी की माझ्याकडे तुम्ही ह्यांच्याकडे जातात म्हणून मग तसं मी त्यांना फोन करून सांगेन आणि मग ते उचलते तसं थँक्यू सो मच खूप बरं वाटलं अरे नाही 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 अजिबात नाही करायलाच पाहिजे आणि मी आधी अनुभव घेते तर मी सगळ्यांना आग्रहच करीन ना हो, नक्कीच, Definitely, सगळ्यांना करीन हो करा ना, आई तेच करा. म्हणते पहिलं मी वापरीन मला तर सूट झालं चांगलं वाटलं सर्वांना देणार आहे मी. हा नक्की नक्की मी म्हणजे त्यांना ठासून सांगू शकते ना बरोबर. कॉन्फिडन्स की तुम्ही लावा म्हणून हा, बरोबर, पण बरोबर. नाही हा त्यांना आग्रह करू शकते हा नक्की 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 थँक्यू सो मच अरे नाही चला म्हणजे निघालो आपण श्री सिद्धिविनायक मनस्वी या सोसायटीमध्ये निघून सोसायटी पुण्याचे 1 नंबर आहेत काय पण म्हणा आणि जिकडे जिकडे आपण गेलो आहेत ना या 2-3 ठिकाणी सकाळपासून एक म्हणजे बाबा हो नाही आपल्याला तर सर्व शांत आहे टेन्शन नाही गजबज असं नाही आहे ती मोठी गोष्ट आहे आता आपण चालू सिंहगडला माझ्या मित्राकडे पहिली गाडी मग तर इकडून सिंहगड दाखवतोय फक्त 10 मिनटं ना नाही 16 मिनटं 16 मिनटं योगेश माझा जुना ऑफिसचा मित्र आहे आणि ते ऑफिस आम्ही दोघांनी सोडलं आता नवीन ऑफिसमध्ये लागलो आणि नवीन ऑफिसमध्ये सुद्धा आपण दोघं एकत्र आहेत मग चांगली आमची ओळख आहे ऐका जमलं बाबा तर मंडळी आता आपण आलो सिंहगडला माझा जुना ऑफिसचा कलिगच आहे माझा मित्र मला बोललो होता आधी त्याच्याकडे मस्त अर्धा पाऊण तास घालवला फ्रेश झालो मस्तपैकी उपास वेफर खाल्ले आणि लिंबू सोडा प्यायला आपण आणि इथून व्ह्यू पाहाल ना आता जस्ट सूर्यास्त झालं जस्ट 1 नंबर व्ह्यू 1 नंबर आणि सोसायटी 1 नंबर आहे आता आपण चालू नेक्स्ट बावधनला तर मी तुम्हाला आता माझ्या मित्राला भेटवतो जिकडे आपण हा ऑइलचा स्टॉक ठेवलेला आहे तर हे आहेत आपले योगेश साहेब आणि आपण एकत्र होतो टाइम्समध्ये आणि मग त्याच्यानंतर पुन्हा आपण एकत्र दुसऱ्या ठिकाणी होतो पण इकडे एकत्रच आहेत केस आणि त्याच्याकडे मी स्टॉक ठेवलेला आहे बघा 500 ml आहेत 200 पण आहेत आणि 300 पण असं अवेलेबल असणार आहे त्याचा फोन नंबर खाली मेन्शन करेन मी कोणाला पाहिजे असेल कॉल करा आणि जर तो फ्री असेल तर तुम्ही बिल्डिंग खाली या आणि तुम्ही घेऊ शकता बिंदासपणे थँक्यू सो मच आता आपण 3 ठिकाणी ठेवले एक म्हणजे आपलं विश्रांतवाडी कात्रज आणि सिंहगड
सिंहगड रोड येस येस येस. खूप बरं वाटलं भेटू पुन्हा. हा आणि ऍड्रेस ऍक्च्युली लगेच मिळतो म्हणजे मी आता जीपीएस टाकला ना लगेच बाहेर आलो मी जीपीएस वर लगेच मिळतो. तसं अरे खूप नाव काय प्रॉब्लेम सोसायटीचं नाव काय सोसायटीचं अपार्टमेंटचं आहे? आनंदवन हेरिटेज. आनंदवन हेरिटेज. आनंदवन हेरिटेज आनंदनगर हिंगणे खुर्द सिंहगड रोड असं आहे. अच्छा, आणि ओके. arrow लगेच आणि तिकडे मोठं लिहिलंय ॲरो आपण इथे थांबून लेफ्टला ॲरो लिहिलंय आनंद. हो येस येस. आणि आणखीन एक खूण अशी मेन रोडची जी आहे सिंहगड रोडची ती आहे संतोष हॉल. संतोष हॉलची मागची बाजू. संतोष हॉलच्या मागची बाजू संतोष हॉल हा मोठा मेजर लँडमार्क मेजर लँडमार्क समज फेमस आहे म्हणजे तो. फेमस. अरे मस्त. चला ना घ्या चला मंडळी फायनल निघतोय आपण. वाजले आहेत 7. थँक्यू योगेश बरं वाटलं भेटून. पुन्हा लवकरच भेटू मुंबईला नक्की भेट. बरं येस येस नक्कीच. आता घर माहिती पडलंय लोकांना जास्त असं वाटलं नाही आतमध्ये. ओके होतं छान होतं रस्त्यामध्ये पण टेन्शन नाही ट्रॅफिक काय नव्हतं म्हणून काही वाटलं नाही काय. गाडी काढायची नाकेशी नव्हे तर आता अच्छा मारे तो बसू कसा मी आता. चला म्हणजे निघालो आपण आता. फायनली आपण पुन्हा सोडतोय आता चाललो आता माझ्या एका मैत्रिणीकडे जे आहे भावजनला. तर मी काय करतो ब्लॉग एंड करतो. आता आम्ही काय ठरवलं नाही अजून की आम्ही राहणार आहोत आज आणि उद्या निघतोय की तिला भेटून निघतोय डायरेक्ट मुंबईला. अजून काही ठरलं नाही आहे तर पुढे बघू आता तिला भेटल्यावर आपण कसं काय प्लॅन करतो. जर मी आज निघालो जर मी आज निघालो ना तर मी त्याचा व्लॉग पक्का करेन फॉर शुअर. ती गॅरंटी आहे. जर मी आज निघालो तर म्हणजे रात्रीचा प्रवास पुणे टू मुंबई. हा क्या बात आहे एक नंबर. तर आपला आज व्लॉग होता मुंबई टू पुण्याचा मोठा व्लॉग. ऑफकोर्स 4 महिन्यात केला मोठा व्लॉग मी आणि माझ्या बायकोने. आणि कुठे कुठे आपण आपलं हेअर ऑइल ठेवलं आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर नक्की तुम्हाला ऑर्डर करायचं नक्कीच या नंबरला मेसेज करा तुम्हाला सर्व डिटेल माहिती पडेल. आणि पुणे जेवढे पण कस्टमर्स आहेत त्यांनी त्याचा आता या पिकअप पॉईंट तुम्ही यूज करू शकता फॉर शुअर. चला आता मंडळी भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. त्यामध्ये खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय.